एक सभापती आहेत प्रशांत राव, त्यांच्या बाबतीत तुमचं मत काय? बोला, मन मोकळेपणाने बोला. वॉर्ड मध्ये आहे तर मी माझे कार्य करत असताना माझ्या पाठून काही आमच्याच कार्यकर्त्यांना सांगायचं, म्हणजे आम्हाला असं ऐकू येतं त्या मॅडमचा सत्कार नाही करायचं, त्यांना बोलवायचं नाही. मला 100% अपेक्षा आहे की मला पाहिजेच, मला इलेक्शन लढायचंच आहे. आणि नाही मिळाली तर काय? पाहिजे हा विषय वेगळा आहे, कारण इच्छुकांची यादी मोठी आहे. या अगोदरचे सिनियर लोक देखील पक्षामध्ये आहेत आणि तुमच्या बहुजन विकास आघाडी पक्षाला गळती लागली. यंदा बघा, शेवटी कसं आहे, माझी ही एक बोलतो ना कॅलिबर, माझी एक कॅपॅसिटी आहे की मी किती वेळ पक्षाला मी दिला आहे, तर कुठे ना कुठे मलाही मन दुखणं होणार. आपण पाहताय टॉप 10 महाराष्ट्र न्यूज. वसई विरार शहर महानगरपालिका निवडणूक आता जवळ आली आहे. तिकीट वाटप सर्वच पक्षांसाठी डोकेदुखी ठरलंय. सर्वाधिक इच्छुक उमेदवार आहेत ते बहुजन विकास आघाडी या पक्षामध्ये. आपल्यासोबत यावेळेला या विषयावर चर्चा करण्यासाठी बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्ता आहेत सुवर्णा. महिला म्हणून सातत्याने ते लोकांच्या मध्ये काम करताना आपल्याला दिसतात. बहुजन विकास आघाडीचे माजी नगरसेवक कमी दिसतात, परंतु या ज्या ज्या ठिकाणी अन्याय होतो त्या ठिकाणी त्या लोकांना न्याय द्यायचं काम करतात. मग तो डिमार्टचा विषय असेल, कुठच्या महिलेला छेडला असेल किंवा पोलीस ठाण्याचा कोणताही विषय असेल. परंतु अशा कार्यकर्त्यांना बहुजन विकास आघाडी तिकीट देणार की पुन्हा एकदा त्याच माजी नगरसेवकाची वळणी लागणार? बहुजन विकास आघाडीच्या काही कार्यकर्त्यांच्या मनात खदखद आहे. जाणून घेऊया बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांच्या मनात नेमकं काय चाललंय. टॉप 10 महाराष्ट्र न्यूज मध्ये आपलं स्वागत. नमस्कार. 2015ला देखील तुम्ही इच्छुक होतात, आता देखील तुम्ही इच्छुक आहात. तुमच्या प्रभागामध्ये आम्हाला अशी बातमी आलेली आहे की दुसराच कोणाला तरी तिकीट मिळणार आहे. काय प्रतिक्रिया आहे तुमची या विषयावर? प्रतिक्रिया अशी आहे की इच्छुक उमेदवार तर आहेच आणि ते असणारच, पण माझं असं मत आहे की जे कार्यकर्ता आहे, पक्षप्रेमी, कट्टर, म्हणजे मी आज कुठे गेली तरी लोकांचं असं मत असतं, अरे ती शिट्टीवाली, तर नाव कमी आणि लोक असे म्हणतात शिट्टीवाली, तर ह्या नावाने मला ओळखतात. म्हणजे लोकांना माहितीये ही बाई पक्षासाठी 100% प्रामाणिक. गेले 2015ला सुद्धा मी इच्छुक होती आणि त्यावेळी सुद्धा मी माघार घेतला आहे आणि माझी शीट मी आमच्या वॉर्डच्या चिराई चौधरी यांना मी दिली होती आणि आता परत वॉर्ड क्रमांक 7 मधून मी इच्छुक आहे. आणि आता तर असं झालंय की विभाग वाढल्याने त्याच्यामध्ये अजून कॅन्डिडेट्स वाढले आहेत, पण इच्छुक कार्यकर्ता कमी, पण माझी नगरसेविकाच मला जास्त आहे त्याच्यामध्ये. तर माझं असं आहे की कार्यकर्त्यांचेही विचार केलं पाहिजे. सातत्याने नॉनस्टॉप 10 वर्ष, 5 वर्ष एक टर्म आणि 5 वर्ष मतदान झाली नाहीयेत आणि त्याच्या पण आधी आम्ही 5 वर्ष कार्यकर्ते आहे, गेले अनेक वर्ष आम्ही कार्यरत आहे. तर माझ्यासारख्या महिला, जे महिला सक्षमीकरण, महिला सुरक्षा आणि रातबेरात महिलांसाठी कामं करणारी महिलांची गरज समाजाला नाही का? नाही, पण आता परिस्थिती काहीशी वेगळी आहे, कारण तुमच्या प्रभागामध्ये आमच्या सूत्रांकडनं आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार चिराई चौधरी यांचाच नंबर लागणार आहे, पुन्हा एकदा त्यांची वळणी लागणार आहे. तुम्हाला वाटतं तुम्हाला तिकीट मिळेल? आणि नाही मिळालं तर तुमची काय भूमिका असते? जसं वरिष्ठांनी सांगितलं आहे, प्रत्येक इच्छुकांवर आमचं लक्ष आहे किंवा आमची इंटरव्ह्यूज वगैरे चालू आहे, प्रक्रिया सर्व चालू आहे. आता बरेच लोक असे म्हणतात की त्यांनाच मिळणार किंवा त्यांचीच टर्म आहे. तर मी एक कार्यकर्ता म्हणून जे सातत्याने आम्ही नॉन स्टॉप विदाउट बॅटरी फेल और फुल चार्ज कार्यकर्ता, सो डेफिनेटली आमची अपेक्षा और माझी एक्सपेक्टेशन इज मोर, जास्त आहे. तर डेफिनेटली मला 100% अपेक्षा आहे की मला पाहिजेच, मला इलेक्शन लढायचंच आहे. आणि नाही मिळाली तर काय करा? पाहिजे हा विषय वेगळा आहे, कारण इच्छुकांची यादी मोठी आहे.
या अगोदरचे सिनियर लोक देखील पक्षामध्ये आहेत आणि तुमच्या बहुजन विकास आघाडी पक्षाला गळती लागलेली आहे. यंदा बघा, शेवटी कसं आहे, माझी ही एक बोलता ना कॅलिबर, माझी एक कॅपॅसिटी आहे की मी किती वेळ पक्षाला मी दिला आहे. तर कुठे ना कुठे मलाही मन दुखणं होणार. तर असंच सातत्याने हे चालू राहील तर कुठेतरी मी पण माझा विचार करणार. विचार म्हणजे नेमकं काय, भाजपमध्ये जाण्याचा? भाजपमध्ये जाणार असं नाही, कुठेतरी मलाही चांगली संधी मिळेल किंवा मीही कुठेतरी सर्व सोडून लांब होणार, नाही कार्य करायचं. माझ्या नावापुढे एक टॅग असतो शिट्टीवाली व बहुजन विकास आघाडी. तर मला अनेक जणांनी म्हटले, लोकांची प्रतिक्रिया की मॅडम तुमच्या नावापुढे बहुजन विकास आघाडी हे टॅगलाईन काढलं तर तुमचं अस्तित्व आहे मॅडम. यू आर अ व्हेरी डॅशिंग लेडी. विरार पोलीस स्टेशन, दक्षता समिती, पालघर जिल्हा महिला बाल कल्याण समिती, तर तुमचं कार्य असं पण आहे. तुम्ही एक चांगली समाजसेविका म्हणून माझं ऑलरेडी तुम्ही आहात फेमस. तर मला नाही वाटत तुमच्या पुढून एक टायटल काढलं तर कुठेतरी तुम्हाला फरक पडेल. आज तुम्ही इथे व्यक्त झालात, कॅमेऱ्यासमोर तुम्ही आज व्यक्त होत आहे. तुमची व्यथा मी समजू शकतो, तुम्ही तुमची खंत व्यक्त करताय. तर हीच खंत तुम्ही तुमच्या बहुजन विकास आघाडीचे सर्व हितेंद्र ठाकूर यांच्या समोर का नाही मांडत? नाही, आमच्या दादाला सुद्धा आम्ही सांगितलं आहे की दादा, की आमचेही एक आहे की 1 टर्म 2 टर्म आम्हाला सुद्धा एक चान्स मिळायला पाहिजे आहे. पण मला वाटतं खालचं जे राजकारण जे घडतं ते वरपर्यंत पोचत नाही. आम्ही ते वारंवार सांगतोय ना, आम्ही तेच सांगतो. पण आम्ही एवढ्या वर्षापासून बघतो आहे आणि काही गोष्टींवर कोणीतरी जाणीवपूर्वक बहुजन विकास आघाडी या पक्षाला खिंडार पाडावा असा बहुजन विकास आघाडी पक्षामधलीच लोक विचार करतात. लोक आम्हाला सातत्याने सांगतात, पण तरीही आमचा जो एक कॉन्फिडेंट आणि विश्वास आहे, जो विश्वास आहे ते कायम म्हणून आम्ही खंबीरपणे आतापर्यंत आम्ही उभं होतो. आता उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना या पक्षाबरोबर देखील याच कारणामुळे युती तुटलेली आहे. म्हणजे कुठेतरी कोणतरी बहुजन विकास आघाडीमध्येच असा व्यक्ती आहे की तो बहुजन विकास आघाडीला संपवण्याचा प्रयत्न करतो. बघा, आमचं असं होतं की नेहमीच आमचे लोकनेते आमदार हितेंद्रजी ठाकूर यांना सपोर्ट, प्रवीणाताई आमच्या महिला महापौर आमची प्रेरणा असतं. ते तर चांगलेच आहेत, त्याच्याबद्दल वाद नाही, पण खालती जे होतं, खालचं जे डर्टी पॉलिटिक्स जे होतं. तुमच्याकडे एक सभापती आहेत प्रशांत राऊत, त्यांच्या बाबतीत तुमचं मत काय? बोला, मन मोकळेपणाने बोला. मला असं बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना असं वाटत नाही का की आपण एखाद्या माणसाला कुठेतरी जर तो चुकीचं काम करतोय, जर तुम्ही जाऊन त्यांची तक्रार हितेंद्र ठाकूरांना केली तर माझ्या माहितीनुसार हितेंद्र ठाकूर एक असे नेते आहेत की त्याच्यावरती ते निर्णय घेतील, कारण कार्यकर्ता बोलतच नाही. तो आम्ही बोलतो, आम्हाला जी गोष्टी. प्रशांत राऊत बद्दल तुमचं काय मत आहे ते मला सांग. बघा, मी माझ्या वॉर्डमध्ये आहे, तर मी माझे कार्य करत असताना माझ्या पाठून काही आमच्याच कार्यकर्त्यांना सांगायचं, म्हणजे आम्हाला असं ऐकू येतं त्या मॅडमचा सत्कार नाही करायचं, त्यांना बोलवायचं नाही, त्यांना मान नाही द्यायचं, त्या मीटिंगमध्ये ते नाही यायला पाहिजे. पण त्यांचे बॉस, प्रशांत राऊतांचे बॉस तर आजू पाटील आहेत, मग त्यांच्याशी तुम्ही का नाही बोलत? आजूभाईंना आम्ही नेहमी सांगतो. नाही, आजूभाई नाही, हे असं काही नसतं. आम्ही आजूभाईंच्या विश्वासावर चालत असतो, त्यांच्यावर आम्हाला खूप विश्वास आहे. ते आम्ही त्यांना गुरु मानतो. मला वाटत नाही तुम्ही आता बहुजन विकास आघाडीमध्ये राहाल. तसं नाही. बघा, आतापर्यंत हे माझ्या मनापासून आणि एकनिष्ठा होऊन मी कामं केलेली आहे. दॅट वॉज माय ऑनेस्टी अँड 100% टू माय पॉलिटिकल करिअर. बट सातत्याने होणार तर कुठेतरी कार्यकर्ता नाराज होतात. दॅट्स व्हेरी ऑफिशियल आणि खूप नॅचरल आहे. कोणी दुखी होणार, ऑब्वियसली कोणीही दुखी होणार, विल बी हर्टेड, तो ऑब्वियसली वो इमोशनल इंसान होगा, वो कुछ नेचुरल बातें हैं. अगर मैं पक्ष के लिए मैंने मेरा वक्त दिया, मैंने 15 साल, आज मैं किसी कॉर्पोरेट में आज जॉब भी करती, सो आई हैव गिवन माय 15 इयर्स, मेरे करियर का 15 इयर्स में 15 वर्ष योगदान दिले. सो इट्स नॉट अ लेस, वो कम वक्त नहीं होता है, वो बहुत बड़ी वक्त होता है. बोलते ना, वी आर नॉट अ पेड सैलराइड. हम पेड सैलराइड नहीं है कि हमको कुछ मिलता है. वी आर सेल्फ इंडिपेंडेंट.
पण तुम्हाला असं वाटत नाहीये की या सगळ्या गोष्टींमुळे ज्या हितेंद्र ठाकूरांनी पक्ष उभा केला, पक्षाला मोठा केला, त्यांच्यावरती कुठेतरी आज संकटाची वेळ आहे आणि कार्यकर्त्यांनी पण कुठेतरी समजूतपणा घेतला पाहिजे. ठीक आहे, तिकीट नगरसेवक बनूनच कार्य होतं अशातला भाग नाही ना. बरोबर. आज 2015ला मी नगरसेविका नाही झाली, मी माघार घेतलं. तर तुम्ही ह्या 10 वर्षामध्ये मला कुठे बघितलंय का की कोणत्या कार्यक्रमामध्ये तुम्ही मला भेटलात नाही, कोणत्या पोलीस स्टेशनच्या विषयामध्ये तुम्ही मला भेटलात नाही, कोणत्या कॅमेरा ऑन कॅमेरा अँड ऑफ कॅमेरा मी तुम्हाला कुठे दिसली नाही. यू ॲज अ जर्नलिस्ट, एक पत्रकार म्हणून तुमची अनालिसिस काय आहे माझ्यावरती. सो डेफिनेटली तुम्ही नेहमी ह्या लेडीला बघितलं आहे. तुम्ही नगरसेविका नाही झाली तरी एक चांगली समाजसेविका, आय एम अ सोशल ऍक्टिव्हिस्ट आहे ना आजही. आणि आजही मला वाटतं जेवढ्या नगरसेविका फेमस नसेल तेवढी मला लोक म्हणतात मॅडम तुम्ही फेसबुकला खूप फेमस आहात. सो बहुत सारी चीजें होती है. अगर मुझे नहीं भी कुछ मिला तो मैंने मेरे हिसाब से बहुत कुछ पाया है. धन्यवाद मॅडम. तिकीट वाटप याचा तिढा कधी सुटणार, अजूनपर्यंत अधिकृत घोषणा कोणत्याही पक्षाकडनं आलेली नाही. असं असताना सर्वाधिक इच्छुक उमेदवार बहुजन विकास आघाडी या पक्षामध्ये आहेत. आता बहुजन विकास आघाडी अशा कार्यकर्त्यांना तिकीट देणार की पुन्हा एकदा ज्या माजी नगरसेवकांनी काम केलेलं नाहीये त्यांना मैदानात उतरवणार. बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांच्या मनात काय आहे हे जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करतोय. बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांची एक मोठी फळी नाराज असल्याची चर्चा देखील आपल्याला वसई विरार शहरात पाहायला मिळते. खरं तर बहुजन विकास आघाडी या पक्षाने आता संघटनात्मक बांधणी करणं गरजेचे आहे आणि ती करताना बहुजन विकास आघाडी हा पक्ष दिसत नाहीये. कोणतरी चुकीचा मेसेज क्षितिज ठाकूर आणि हितेंद्र ठाकूर यांनी पोहोचवतोय का? कोणतरी हितेंद्र ठाकूर आणि क्षितिज ठाकूर यांना मिसगाईड करतोय का? या सर्व विषयी आपलं काय मत आहे कमेंटच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया आम्हाला जरूर कळवा. टॉप 10 महाराष्ट्र न्यूज, वसई विरार.